नमस्कार मित्रांनो, मी ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्त्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला जाणून घेऊया संपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे. मित्रांनो, आजची बातमी आहे 8 जुलैचे बिग अपडेट. पेन्शनधारकांसाठी मोठा निर्णय. किमान पेन्शन निश्चित. 7,500 रुपयावर सरकारची स्पष्ट भूमिका. चला तर या संदर्भामध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज पेन्शन न्यूज धारकांसाठी समोर आली. सरकारने किमान पेन्शन संदर्भात आपली भूमिका स्पष्ट जाहीर केली आहे. ही माहिती सर्व पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अंतर्गत असणाऱ्या पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट समोर आले आहे. गेल्या अनेक वर्षापासून पेन्शनधारक पेन्शनची मागणी 7,500 रुपयावर करण्याची मागणी करत आहे. महागाईमुळे ही मागणी आता अधिक तीव्र झाली आहे. राज्यसभेत देखील हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. देशभरातील पेन्शनधारकांसाठी सरकारकडे ठोस निर्णय किंवा वेळापत्रक आहे काय, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर सरकारने उत्तर दिले की सध्या किमान पेन्शन थेट वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही. सरकारने असे स्पष्ट केले की पेन्शन निधी हा वेतनाच्या 3.33% योगदानातून, नियुक्तीच्या योगदानातून आणि सरकारच्या 1.16% योगदानातून तयार होतो. सरकारने पुढे असे स्पष्ट सांगितले की पेन्शन निधीची आर्थिक स्थिती आणि भविष्यातील देयक लक्षात घेऊन कोणताही मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे सध्या पूर्वीचे निश्चित केलेले 1,000 रुपये किमान पेन्शन हेच कायम राहणार आहे. पुढील निर्णय होईपर्यंत यात कोणताही बदल झालेला नाही किंवा होणार नाही. सरकारकडे विचार विनिमय झाल्यानंतर पुढील आदेशानंतर पेन्शन वाढीच्या संदर्भात सकारात्मक निर्णय होऊ शकतो. ही शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही, परंतु सध्या तरी कोणतीही अधिकृत घोषणा नाही. त्यामुळे पेन्शनधारकांची थोडी निराशा झाली आहे. हा निर्णय EPS 95 पेन्शन योजनेतील सर्व पेन्शनधारकांसाठी आहे. याबाबत नवीन अपडेट आल्यास आम्ही तुम्हाला सर्वात आधी कळवू. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी धारकांच्या महत्त्वाची बातमी. सरकारने किमान 7,500 रुपये करण्याची मागणी फेटाळून लावली असून सध्या 1,000 रुपये पेन्शन कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले. महत्त्वाचे मुद्दे असे आहे की वाढीव पेन्शनचा कोणताही प्रस्ताव सध्या विचाराधीन नाही. ही माहिती सर्व पेन्शनधारकांपर्यंत आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. तर मित्रांनो, ही होती पेन्शनधारकांसाठी 8 जुलैची सर्वात मोठी अपडेट. सरकारने सध्या किमान पेन्शन वाढचा प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट केल्यामुळे सध्या तरी 1,000 रुपये पेन्शन कायम राहणार आहेत. ही माहिती आपणास उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक करा. इतर पेन्शनधारकांना नक्की शेअर करा. अशाच सरकारी पेन्शन आणि योजनेसाठी किंवा पेन्शन अपडेटसाठी ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा. नवनवीन अपडेट प्राप्त करा. पुन्हा भेटूया नवीन अपडेट्ससह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत निवांत राहा. धन्यवाद. जय हिंद.